नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग जरा मजेशीर दाखवलाय बरं का. सुरुवात पण छान झाली आहे. पूर्णाजी आले. आता सायली स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते. आता विमल येऊन म्हणते, अहो सायली ते आज तुम्ही वेळेच्या आतच इथे आलात. सायली म्हणते, हो आज तुम्हाला पूर्णाच्या पोळ्या करायच्या आहेत ना, म्हणून म्हणलं माझंही लवकर आवराव. आता विमल म्हणते, सायली ताई तुम्हाला मदत करायला मला आवडलं असतं, पण कल्पनाताईंमुळे नाही करता येत ना. मग आता ही सायली म्हणते, हरकत नाहीये विमल ताई एका गोष्टीचंच वाईट वाटतंय हो. विमल म्हणते, कसलं? सायली म्हणते, नैवेद्यासाठी पुरणाची पोळी करायची होती मला आज. मग विमल म्हणते, सायली ताई कशाला वाईट वाटून घेताय? तुमची इच्छा आहे ना, तर नक्की आपली देवी काहीतरी करेल. तेवढ्यात कल्पनाताई येतात तिथे आणि विमलला म्हणतात, विमल अगं पूर्णाई आल्यात बरं का, तू पटकन पूर्णाच्या पोळ्या करायला घे हं, आपल्याला लवकर आवरायचंय. तुझी वेळ आली ना की लवकर कर. सायली म्हणते, अगं बाई पूर्णाई आल्यात? विमल ताई पूर्णाजी आल्यात आज सणाच्या दिवशी, किती छान झालं ना. मला त्यांच्यासाठी पूर्णाच्या पोळ्या करायच्यात. किती छान होईल ना त्यांनी माझ्या हातची पूर्णाची पोळी खाल्ली तर. आता कल्पनाताईंनी हिचं ते शेवटचं वाक्य ऐकलं बरं का. पण तेवढ्यात पूर्णाजी आल्यात. आता या कल्पनाताई पूर्णाजींना रिसीव्ह करतात आणि म्हणतात, अरे वा पूर्णाई आल्यात तुम्ही. कल्पनाताई विचारतात, काही त्रास नाही ना झाला तुम्हाला प्रवासाचा? मग पूर्णाजी म्हणतात, नाही ग बाई कल्पना, डोळ्यासमोर घर दिसत होतं ना. तेवढ्यात सायली येते पाणी घेऊन. पूर्णाजी पाणी घ्या ना. पण पूर्णाजी तिच्या हातचं पाणी न घेता विमलला आवाज देऊन सांगतात, ए विमल मला पाणी आण. मग विमल पाणी आणते. सायली पुन्हा पुढे पुढे करून म्हणते, पूर्णाजी तुम्हाला आवडते तशी वेलची घालून कॉफी करू का? मग त्यावर पूर्णाजी इकडे तोंड करून घेतात. त्या काही सायलीशी बोलत नाही. कल्पनाताई म्हणतात, चला पूर्णाई तुम्हाला खोलीत जाऊन आराम करायचा असेल ना, मी खोलीत नेते तुम्हाला. पूर्णाजी जाता जाता सायलीला टॉन्ट मारतात, तसं इथे बसून खोटा गोडवा ऐकायचा नाहीये मला कोणाचा, असं म्हणून त्या त्यांच्या खोलीत निघायला लागतात. आता या कल्पनाताई त्यांना अर्ध्या रस्त्यात पोहोचवतात आणि पुन्हा या सायलीला येऊन ओरडतात. सायलीला बिचारीला वाईट वाटतं की पूर्णाजी तिच्याशी बोलल्या नाही. पण कल्पनाताई सायलीला म्हणतात, तुला किती वेळेला सांगायचं ग की आम्ही तुझ्या हातचं काही खाणार पिणार नाही आहोत, तू इतकं पुढे पुढे का करत असते ग आमच्या? सायली म्हणते, अहो असं काय करता आई, पूर्णाजीला बघून खूप आनंद झाला मला, म्हणून म्हटले मी कॉफी करू का? मग कल्पनाताई म्हणतात, मगाशी पूर्णाईला पुरणपोळी दिल्याबद्दल जे बोललीस ना तू, ते ऐकलं बरं का मी. आणि विमल लक्षात ठेव, आमचा स्वयंपाक तूच करायचा लक्षात. सायलीकडे बघून म्हणतात, तुझी वेळ झाली की लगेच स्वयंपाकघर मोकळं करून दे आम्हाला. आता यांच्या कामाच्या वाटण्या झाल्यात. पण असो, आता ही सायली अर्जुनला सांगायला जाते पूर्णाजी आल्यात म्हणून. सायली आता आनंदातच उड्या मारत अर्जुनकडे जाते आणि म्हणते, अहो अहो ऐका ना, पूर्णाजी आल्यात माई आजीकडनं. पूर्णाजींना बघून मला फार आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, पण तिला तुम्हाला बघून आनंद झालाय का? अर्जुन पुढे म्हणतो, आय एम व्हेरी शुअर तिने तुम्हाला 1-2 टॉन्ट मारलेच असतील. सायली म्हणते, ते सोडावं, आपण ठरवलंय ना सगळं शांतपणे व्यवस्थित करायचं, मग कशाला त्याकडे लक्ष द्यायचं? अर्जुन म्हणतो, कमाल आहे बाबा तुमची. तुमच्या जागी दुसरी मुलगी असती ना तर ती आतापर्यंत म्हणली असती की आपण वेगळ्या घरात राहूयात, पण तुम्ही मात्र खूप पेशन्स ठेवून आहात. सायली म्हणते, ते सगळं जाऊ द्या, तुम्ही काय काम करत होतात? अर्जुन म्हणतो, काही नाही, सगळे पुरावे पुन्हा एकदा बघत होतो, सगळं डेड एंड दिसतंय, पण हे 2 पुरावे आहेत ना, या 2 पुराव्याबद्दल विचार काहीतरी मनात येतोय. म्हणजे हे कार्ड आणि दुसरं पेंडेंटचा तुकडा, हे 2 प्रूफ आहेत, पण ते कार्ड जे आहे ना त्या कार्डपासून आपण सुरुवात करूया असं मला वाटतंय. मग सायली म्हणते, आपण त्या कार्डवर चौकशी केली होती बुटीकमध्ये, तिथे साक्षी शिखरे आलीच नाही आणि त्या मुलीने पण आपल्याला विशेष काही मदत नव्हती केली ना. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, पण यावेळेला मला पर्सनली तिथे जायचंय कस्टमर म्हणून, आणि मी पर्सनली गेलो तर त्यांना डाऊट येणार नाही आणि चौकशी करणं सोपं जाईल. आता सायली हसून म्हणते, तुम्ही तिथे गिराईक बनून जाणार? नाही म्हणजे ते तर बायकांचं कपड्यांचं दुकान आहे, तुम्ही तिथे जाणार का? ते साधं सुद्धा दुकान नाहीये, खूप महागडं दुकान आहे ना ते, हजारोंचे कपडे असतात ना तिथे. आणि काय म्हणतात बघा त्या कपड्यांना? अर्जुन म्हणतो, डिझायनर कपडे. सायली म्हणते, हो पण तुम्ही तिथे कसे काय जाणार, ते बायकांचं दुकान आहे ना. अर्जुन म्हणतो, अरे पण पुरुष सुद्धा बाईला देऊ शकतो ना गिफ्ट. मग सायली म्हणते, हो ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एकटे गेलात तर ते विचित्र वाटेल ना. नाही म्हणजे तुमच्यासोबत बाई माणूस नको का यायला? ती बाई म्हणजे आता ती स्वतःकडे बघते, म्हणजे स्वतःकडे बोट दाखवते. आता अर्जुन म्हणतो, आयडिया चांगली आहे तुमची, पण अर्जुन असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, पण नाही बिन नाही, मी सांगितलं ना मला यायचं. ठरलं, तुमची बुटीकची चौकशी या बाईशिवाय काही पूर्ण होणार नाहीये.
ठरलं माझं, मी येणार म्हणजे येणार. अर्जुन म्हणतो या हट्टी बाई आहात तुम्ही, पण माझी एक अट आहे. सायली म्हणते कसली अट? आता इकडे बघा कल्पनाताईंना कसला दम धरवतोय. त्यांनी पूर्णाजीला आधी सांगायचा प्रयत्न केलाय या अश्विन आणि तन्वीची भानगड. आता त्या पूर्णाजीला कॉफी घेऊन येतात तेव्हा पूर्णाजी खुश होतात. बरं झालं बाई कल्पना, तुझ्या आजची कॉफी खूप दिवसाने पितेय. कल्पनाताई म्हणतात हो पूर्णाई, पण तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तुम्ही कधी स्वप्नातही विचार नसेल केला, एवढी मोठी आनंदाची बातमी आहे. पूर्णाजी म्हणतात काय गं, कसली बातमी आहे? अर्जुनने काही घोळ घालून ठेवलाय का? कल्पनाताई म्हणतात नाही हो, आपल्या अर्जुनने घातलेला घोळ अश्विन निस्तरायचं म्हणतोय. पूर्णाजी म्हणतात म्हणजे काय सांगतेस तू कल्पना? आता कल्पनाताई आधी दरवाजा लावून घेतात पूर्णाजीच्या खोलीचा. सगळं काही गपचूप चाललंय बरं का यांचं. आता या पूर्णाजी म्हणतात अगं बाई दार का लावलंस तू? माझा जीव घाबरतोय, कल्पना सांग लवकर. मग कल्पनाताई म्हणतात की अहो पूर्णाई, आपला अश्विन तन्वीशी लग्न करायचं म्हणतोय. हा शब्द ऐकून पूर्णाजी एकदम शॉकमध्ये गेल्यात. असो, पण आता अर्जुन आणि सायली या दोघांचा सीन दाखवलाय. सायली आता अशी सुंदर गेटअप करून येते, वेस्टर्न लुकमध्ये आली आहे ती. छान स्कर्ट घातलाय तिने ब्राऊन कलरचा, व्हाईट आणि ब्राऊन कलरचा एक सुंदर टॉप सुद्धा घातलाय. खूप गोड दिसते ती. पण एक सांगू, तिचं ते काहीतरी लावलंय ना तिने बाजूने वीक, त्यामुळे जरा वेगळीच वाटते ती, पण छान दिसतीये. आता तिला आपल्याला या लुकमध्ये बघायची सवय नाहीये ना, पण अर्जुन पण तिला बघतो आणि बघतच राहतो. अर्जुन म्हणतो वाव, लुकिंग फॅन्टॅस्टिक. आता या दोघांचा एवढा सीन दाखवला आणि पूर्णाजीन कल्पनाचा सीन पुन्हा दाखवला. पूर्णाजी म्हणतात कल्पनाताईंना अगो काय सांगतेस कल्पना? कल्पनाताई म्हणतात अहो मी पहिल्यांदा ऐकलं ना पूर्णाई, तेव्हा मला असाच धक्का बसला. मी जरा शांतपणे विचार केल्यावर मला लक्षात आलं की आपला अश्विन खूप चांगला विचार करतोय. मला अभिमान वाटतोय आपल्या अश्विनचा पूर्णाई. अहो तो तन्वीचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वी आणि अश्विनचं लग्न झालं ना तर तुमचं आणि प्रतिमाचं दिलेलं वचन निभावलं जाईल ना. नाही म्हणजे मला माहिती आहे पूर्णाई की प्रतिमाने तुम्हाला वचनातून मुक्त केलंय, तरी सुद्धा तन्वीचं लग्न तुमच्या नातवाशी होते, हे काय कमी आहे का पूर्णाई? कल्पना त्यांचे शब्द ऐकून इतनी खुशी हुई है पूर्णाजी को की पूछो ही मत. त्याहून जास्ती खुशी झाली अर्जुनला सायलीला असं वेस्टर्न लुकमध्ये बघून. अर्जुन सायलीला बघून एकदम फ्लॅट झालाय. सायलीला तो बघतो आणि बघतच राहतो आणि तिला म्हणतो वाव कसल्या दिसताय तुम्ही, फॅन्टॅस्टिक. पण ही कोण मुलगी उभी आहे माझ्यासमोर? सायली त्याला म्हणते मी तुमचीच बायको आहे आणि तुमच्यामुळेच मी अशी तयार झाले. ऐका ना, अहो आपण काही दुसरं घातलं तर चालणार नाही का? मला हे खूप विचित्र वाटतंय. अर्जुन म्हणतो नाही चालणार. आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला जायचंय ना, आपण अशी खुनाच्या केसबद्दल इन्व्हेस्ट करतोय, त्यात महिपत सारखा गुंड इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे आपल्याला ही सगळी काळजी घ्यावीच लागणार आहे आणि आपल्याला रिस्क सुद्धा घ्यायची नाहीये सायली. मग सायली म्हणते पण हे बरं दिसतंय ना मला. अर्जुन म्हणतो अरे फॅन्टॅस्टिक दिसताय तुम्ही. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही खूप गोड दिसताय. मी तर तुमच्या प्रेमात पुन्हा एकदा पडलोय. पण एक प्रॉब्लेम आहे बरं का. सायली म्हणते कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो अरे या आउटफिटवरती मंगळसूत्र चांगलं दिसत नाही, ते मंगळसूत्र काढून ठेवा ना बाजूला. आता अर्जुनने असं सांगितल्या सायली ओरडते आणि म्हणते अजिबात नाही, हे मंगळसूत्र मी काढणार नाही. हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात येण्यासाठी मी किती आटापिटा केलाय माहिती नाही आहे का तुम्हाला? त्यामुळे मी ते कुठल्याही परिस्थितीत काढणार नाही. म्हणजे नाही, मी तुम्ही सांगितलेले कपडे घातले ना, मग मंगळसूत्र नाही काढणार मी. आता अर्जुन म्हणतो बरं बाबा नका काढू. आपण ना बुटीकमध्ये जाऊन परत येईपर्यंत ते मंगळसूत्र आत लपवून ठेवता का? नाही म्हणजे आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय म्हणून रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. बरं चला काय करा, तुम्ही तुमचा मेकअपचा टचअप करून घ्या, तोपर्यंत मी सुद्धा आलोच. असं म्हणून अर्जुन सुद्धा आता चेंज करायला गेलाय. तर पूर्णाजी आता कल्पनाताईंना रिॲक्शन देत म्हणतात अगं बाई कल्पना, मला एवढा आनंद झालाय, मला काय बोलू ते पण कळत नाहीये ग. कल्पनाताई म्हणतात अहो आपण फक्त इतके दिवस विचारच करत होतो पूर्णाई, आपल्या तन्वीचं आयुष्य कसं नीट करायचं, काय करायचं, पण आपल्या अश्विनने कृती केली आणि मोकळा पण झालाय. बघा ना, आपण त्याला साथ नको का द्यायला? बापरे, यानं खरंच लग्न बिग्न केलं की काय? असो, पण यांचं लग्न डायरेक्टच दाखवणार आहेत ते प्रेक्षकांनो. मग आता पूर्णाजी म्हणतात खरंच ग कल्पना, मला विश्वासच बसत नाहीये. मग आपला अश्विन इतका समजूतदार आणि इतका प्रगल्भ कधी झाला ग, कळलंच नाही बघ. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई, आपण ना रविराज आणि प्रतिमाशी बोलून घेऊयात. म्हणजे ते दोघं रविराज आले ना की आपण या दोघांचं लग्न लवकरात लवकर उरकून घेऊयात. पूर्णाजी म्हणतात पण रविराजचा राग जाईल ना ग कल्पना?
कल्पनाताई म्हणतात आपण प्रयत्न तर करू ना पूर्णाई. आता कल्पनाताईंनी प्रतिमात्याला आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय होळीला या म्हणून. तर आता त्या प्रतिमात्या फोन उचलतात. मग या कल्पनाताई म्हणतात अगं प्रतिमा तू तन्वी आणि रविराज आपल्याकडे होळीला या नक्की. त्यावर प्रतिमात्या म्हणतात कल्पना बरं झालं अगं तू फोन केलास. मी आणि तन्वी तर येऊच पण रविराजांचं मी काही सांगू शकत नाही ग. तुला माहिती आहे ना आपल्या घरात सध्या काय वातावरण सुरू आहे. त्यावर कल्पनाताई म्हणतात बरोबर आहे ग तुझं प्रतिमा. आम्ही त्यांची माफी मागायचा प्रयत्न करतोय पण आपल्याला थोडा अजून प्रयत्न करायला हवा ना. म्हणूनच विचार केला मी की होळीपेक्षा चांगला सण अजून कुठला असणार. मग प्रतिमात्या म्हणतात बोलते यांच्याशी. कल्पनाताई म्हणतात बरं पण ये नक्की प्रतिमा फोन ठेवते सायली आता अर्जुनला बघून खूप हसते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन खरं तर छान दिसतोय. अर्जुन आल्याला म्हणतो हे मी कसा दिसतोय. त्यावर सायली त्याला बघते आणि खूप हसते. अर्जुन म्हणतो दिस इज नॉट फेअर. मी तुम्हाला किती ॲप्रिशिएट केलं तुम्ही छान दिसताय म्हणून आणि तुम्ही हसताय चक्क माझ्यावर. सायली म्हणते अहो तसं नाही हो तुम्ही जरा वेगळे दिसताय पण तुम्ही अर्जुन सुभेदार नाही वाटत आहे आता अर्जुन म्हणतो नक्की ना फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला कोणीच ओळखणार नाही आता आणि कोणाला शंका पण येणार नाही की आपण आश्रम केस इन्व्हेस्टिगेट करायला चाललोय. आता सायली त्याच्याकडे बघते आणि बघतच राहते. अर्जुन आणि सायलीचं काहीतरी वेगळं चाललंय आणि कल्पना आणि या पूर्णाजीचं काहीतरी तिसरंच चाललंय. आता कल्पनाताई म्हणतात अहो पूर्णाई आता प्रतिमा आली की आपण लगेच लग्नाबद्दल बोलून घेऊ प्रतिमाशी. मग आता या पूर्णाजी म्हणतात हो ग कल्पना खरंच होळी हा सणच असा आहे त्यामुळे सगळ्यांची मन जुळून येतील बघ. प्रेक्षकांनो आज काय झालंय मला कोणाच ठाऊक. एक ते एपिसोड इतके उशिरा येतात ना बोर होतो दुपारी एपिसोड द्याय. असो पण तुमचा रंग वगैरे खेळणं झाला की नाही. सगळेजण जेवले खावले की नाही. आज मी तर काही रंग खेळला नाही आणि मी कधी खेळत पण नाही प्रेक्षकांनो. खूप वर्षापासून मी सोडून दिलंय कारण मला जरा ॲलर्जी वगैरे होते त्या कलरची. त्यामुळे मी काही रंग खेळत नाही प्रेक्षकांनो. पण तुम्ही खेळलात का मजा आली का मला कमेंट करून सांगा. काय काय मजा केली तुम्ही आज आणि जेवायला काय काय केलं कुठला पदार्थ खाल्लात आज नक्की कमेंट करून कळवा. आणि आता आपले फक्त थोडे सबस्क्रायबर शिल्लक येत व्हायचे. आता आपले 1 लाख सबस्क्रायबर लवकरच आज पूर्ण होतील अशी अपेक्षा करते. तर बघा आता हा पुढचा सीन खूप मजेशीर आहे बरं का. अर्जुन आणि सायली आता अशा अवतारात खाली आलेत पूर्णाजी समोर. अर्जुन आल्याला म्हणतो हे ब्युटिफुल लेडी कधी आलीस तू. पूर्णाजी हॉलमध्ये बसलेल्या असतात. आता ही विमल सायली आणि अर्जुनला बघतच राहते. कल्पनाताईंनी कसं तोंड केलंय बघा ना जसं काही आंबट कैरीच खाल्ली आहे. त्या सायलीला अशा खालून वर बघतात पूर्णाजी आणि या कल्पनाताई. आता अर्जुन म्हणतो काय ग लेडी मला मिस केलं की नाही तू. आता पूर्णाजी संतापून म्हणतात हा काय अवतार केलाय तुम्ही दोघांनी. अर्जुन म्हणतो माझी बायको ही सुंदर दिसते की नाही. अर्जुन म्हणतो पुढे आम्ही चाललो दोघं जण बाहेर फिरायला. कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकींकडेच बघतात. अर्जुन म्हणतो आम्ही दोघं घरी राहिलो की तुमची चिडचिड होते ना. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला दिसलो की त्रास होतो तुम्हाला. आम्हाला असं वाटलं की सणाच्या दिवशी कशाला तुम्हाला त्रास. मग कल्पनाताई म्हणतात सणाच्या दिवशी आता असं बाहेर भटकणार आहात का तुम्ही दोघं जण. तुझी बायको हे असे कपडे घालून तुझ्यासोबत बाहेर भटकणार आहे का रे अर्जुन. आता पूर्णाजी म्हणतात सणाच्या दिवशी सुभेदारांची सून ही अशी फिरली तर लोक काय म्हणतील आम्हाला. पूर्णाजी आणि कल्पनाताई जेव्हा असं बोलतात तेव्हा अर्जुन पर बारी मजा घेतो त्यांची. आता तो लगेच खुर्ची आणतो आणि पूर्णाजी जवळ बसतो आणि म्हणतो अरे यार पूर्णाजी जरा कन्फ्युजन झालंय ग. 1 मिनिट तू मला जरा नक्की विचार करून सांग बरं नेमकं तुला काय म्हणायचंय. अगं पूर्णाजी काहीतरी एक ठरव ना. तू मला सांग बरं माझी बायको या घराची सून आहे की नाही. कधी म्हणता की माझी बायको या घराची सून नाही आहे आणि कधी कधी म्हणता की माझ्या बायकोने सुभेदारांची सून म्हणून व्यवस्थित राहिलं पाहिजे. कधी म्हणता की तिने सुभेदारांच्या सुनेसारखं नीट वागलं पाहिजे. अरे यार मला कन्फ्युजन होतं ना. तुम्ही फायनल काहीतरी ठरवा बरं माझी बायको सुभेदारांची सून आहे का नाही आहे. सायली म्हणते अहो काय चाललंय तुमचं. मग अर्जुन म्हणतो थांबा जरा तुमची सासू आणि आजी सासू. अरे नाही म्हणजे माझी मम्मा आणि माझी आजी विचार करतायत. थांबाव जरा मध्ये मध्ये बोलू नका मिसेस सायली. त्या दोघींना डिस्टर्ब नका करू. थांबा विचार करू द्या. हां पूर्णाजी विचार कर काय झालं सांग ना मला उत्तर दे ना. आता थोड्या वेळ थांबतो तो त्या दोघींकडे बघतो आणि म्हणतो चला म्हणजे फायनल झालंय आम्ही दोघं याच कपड्यामध्ये बाहेर जाणार. आता कल्पनाताई ओरडतात अर्जुनवर आणि म्हणतात या दोघी जणी काहीच उत्तर देत नाही बरं का. अर्जुनला आणि सायलीला चुप्प बसतात. मग कल्पनाताई थोड्या वेळी चिडून म्हणतात अर्जुन तुला हवं ना
तेच तुम्ही दोघं करत असतात, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तसंच वागता तू. हे सगळं आम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला कळलंय बरं का. अर्जुन त्यावर कल्पनाताईंना खूप सुरेख उत्तर देतो आणि म्हणतो, मम्मा काय ग, तुझी मेमरी खूपच शार्प आहे ना. मम्मा खरंच तू ग्रेट आहेस. नाही म्हणजे तुला आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट बरोबर तुझ्या लक्षात राहते ना. त्यानंतर आम्ही दोघं जण 1.5 वर्ष एकमेकांच्या सोबत राहिलो. आमचं एकमेकांवर प्रेम होतं, तरी सुद्धा ते तुझ्या लक्षात नाही आलं नाही. आणि नंतर तुमच्यामुळे आमचा जबरदस्ती डिवोर्सही झाला, तेही तुझ्या लक्षात नाही राहिलं ग मम्मा. पण आमच्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बरं लक्षात राहिलं तुझ्या. त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न पण केलंय विधिवत, पण तुझी सुई अजून त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरच अडकली आहे ना. तुला मजा येते ना मम्मा हे सगळं बोलायला. कळतंय मला. घे घे मजा घे, चला आम्ही निघतो आता. मग सायली म्हणते, अहो पुन्हा पुन्हा तो पाढा का वाजता हो सारखा सारखा. मी वर जाते, आपण कपडे बदलून जाऊयात. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही असंच जायचंय आपल्याला याच कपड्यामध्ये. आणि असं नाही जायचं, आपण कपल आहोत ना, आपण आता पाहिजे ते करू शकतो मिसेस सायली, आपल्याला कोणी विचारणार नाहीये, चला निघूया. असं म्हणून तो आता त्याचा हात त्या सायलीच्या जवळ देतो. तेव्हा हे दोघी सासासुना आश्चर्याने बघायला लागतात यांच्याकडे. अर्जुनने जरा गंमत केली आहे. आता सायलीला ऑकवर्ड होत असतं की सासू समोर, आजे सासू समोर हात कसा धरायचा नवऱ्याचा. पण अर्जुन जबरदस्ती तिचा हात हातात घेतो आणि मम्मा आणि पूर्णाजी दोघींना बाय असं म्हणून निघून जातो. आणि या दोघी रागा नुसत्या विमलकडेच पाहतात. विमलकडे का पाहतात ते मला कळलं. असो तर हा सयाजीराव मैपतचे आभार मानतो, नानाला किडनॅप केलं म्हणून बरं झालं ते. आणि मैपतला सांगतो की त्याची आणि नानाची का दुश्मनी होती. आता तो म्हणतो की चल बाबा, हे म्हातारं शुद्धीवर यायच्या आत मला इथून जावं लागेल. आणि त्याला समोर टेबलावर मधुभाऊंचा फोटो दिसतो. फोटो बघून त्याला आश्चर्य वाटते. आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन आणि सायली बुटीकमध्ये आलेत आणि इथे जरा मजा घडली आहे बरं का. आता अर्जुन म्हणतो, सायली आधीची मुलगी इथे नाहीये बरं का, आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायला सोपं जाईल. म्हणजे त्या मुलीला आपण ती आपल्याला ओळखत नाही ना. मग आता सायलीला ती मुलगी म्हणते, हॅलो मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू. आता तिथे कपड्याचं एक मोठं दुकान आहे. सायली अर्जुन तिथे आलेत. मागच्या वेळेला नव्हते आले का, साक्षी इथलेच कपडे घेते का म्हणून विचारायला. आता एक्झॅक्टली ते तेच करायला आलेत, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारपूस करतात. पण मजा आली आहे हा सीन बघता. सायली त्या मुलीला म्हणते, किंमत काहीही असू द्या, तर मला लेटेस्ट फॅशनचे कपडे दाखवा. मग आता ती मुलगी सायलीला काही कपडे दाखवते आणि म्हणते, हे आमच्या बुटीकचं लेटेस्ट कलेक्शन आहे. सायली म्हणते, हे नको, दुसरं काहीतरी दाखवा. मग ती मुलगी दुसरं पुन्हा काहीतरी कपडे दाखवायला लागते. सायली म्हणते, नाही नाही हे पण नको, जरा महागडे कपडे असले तर चालतील, पण छान छान कपडे दाखवा. अर्जुन म्हणतो, पैशाचं टेन्शन घेऊ नका, माझी बायको छान दिसली पाहिजे. मग आता ती मुलगी म्हणते, या इकडे. आता तिने पुन्हा आणखीन काही कपडे दाखवलेत आणि काही म्हणजे ड्रेसेस दाखवले. तेव्हा सायली म्हणते, नको, दुसरं मटेरियल दाखवा ना. आता दुसरं मटेरियल दाखवल्यानंतर सायली तिला म्हणते, याच मटेरियलमधनं दुसरा रंग दाखवा ना. थोडं सायली तिला त्रास देते उगाचच, म्हणजे असं तिला कळायला पाहिजे ना की हे खरंच खरेदी करायला आले आहेत. आता त्या मुलीने बरेचसे कपडे दाखवलेत बरं का सायलीला. आता सायली बोलता बोलता मुद्दाम नाटक करायला लागते अर्जुन सोबत. अर्जुन म्हणतो सायलीला, अरे काय काय ग कीर्ती, किती वेळ झाला, इथे काही मिळत नाहीये बघ तुला हवं ते. म्हणजे यांनी नावं बदलले तर एकमेकांचे. प्रेक्षकांनो, सायलीचं नाव कीर्ती ठेवण्यात आलंय आणि अर्जुनने त्याचं नाव शुभम ठेवलंय. मग आता ही सायली म्हणते, मिळेल ड्रेस शुभम, थांब जरा. अर्जुन म्हणतो, तुमची ती स्टुपिड मैत्रीण इथे सांगत होती का कपडे घ्यायला, काय मैत्रीण आहे तुमची, काही पण सांगितलं तिने. सायली म्हणते, माझ्या मैत्रिणीला स्टुपिड वगैरे म्हणू नकोस, माझी मैत्रीण खूप चांगली आहे आणि या दुकानाची जुनी कस्टमर आहे ती इथेच कपडे घेते नेहमी. कपडे दाखवणारी मुलगी म्हणते, तुम्ही कोणाबद्दल बोलताय मॅम. त्यावर सायली म्हणते, अगं साक्षी ग, ती माझी मैत्रीण आहे, साक्षी शिखरे. मग आता त्या मुलीला काही आठवत नाही, कारण ती मुलगी मे बी नवीन आहे ना म्हणून. पण आता सायली अर्जुन भांडायचं नाटक करतात बरं का पुढे. सायली म्हणते, माझी ती मैत्रीण आहे आणि खूप जुनी कस्टमर आहे तुमची. आता माझ्या नवऱ्याला ना हे पटतच नाही बघ. अगं पण माझी मैत्रीण आहे ना साक्षी, ती नेहमी तुमच्याच दुकानातनं कपडे घेते बघ. अर्जुन म्हणतो, अगं कीर्ती, तुझ्या मैत्रिणीने तुला उल्लू बनवलंय, कुणी असं इतकं लॉयल कस्टमर नसतं. इथूनच कशी कपडे घेईल ती, बाकीची पुष्कळ दुकानं आहेत ना, तिने तुला उल्लू बनवलंय. सायली म्हणते, नाही शुभम, उगाचच काही बोलू नकोस. आता तूच सांग यांना, सायली आहे की नाही, सॉरी साक्षी आहे की नाही तुमची लॉयल कस्टमर. आता त्या मुलीला काही आठवे ना, ती म्हणते, साक्षी शिखरे कोण. मग आता सायली म्हणते, अगं नुसतं नको सांगूस, एक काम कर, तुमचं ते रजिस्टर आहे ना ते दाखव. तू जर ते दाखवलं ना तर माझ्या नवऱ्याला विश्वास बसेल बघ. दाखव ना, तुझं रजिस्टर असेल ना, त्यात नाव असेल बघ साक्षी शिखरेचं,
तुमच्या कस्टमरचे नावं नसतात का ग ते रजिस्टर. आता अर्जुन मुद्दाम म्हणतो की अगं जाऊ दे ना, कशाला तिला कामाला लावतेस, तुझ्या मैत्रिणीने तुला उल्लू बनवलंय हे कबूल कर. मग सायली म्हणते, म्हणजे कीर्ती म्हणून बोलते ती, नाही शुभम, मी अजिबात तुझं ऐकणार नाहीये. मी तुला दाखवेलच की माझी मैत्रीण इथूनच कपडे घेते. माझी मैत्रीण साक्षी खोटं कशाला बोलेल. आणि हे शुभम, मी इथूनच कपडे घेणार, उगाचच दुसरीकडे जाऊन 2-3 लाखाची खरेदी कशाला करायची. इथे मी सहजच माझ्या आवडीचं आउटफिट घेऊ शकते. सायलीने असं बोलल्यानंतर त्या मुलीचे डोळे जरा चमकतात. मॅडम, तुम्ही 2-3 लाखाची खरेदी करणार आहात? अर्जुन म्हणतो, हो, पैशाची चिंता करू नका. एक काम कर ना तू कीर्ती, आपण दुसरीकडे जाऊया, आणखीन पैसे खर्च करेल मी तुझ्यासाठी. अगं या बुटीकमध्ये काही नाही आहे ग, मला नाही वाटत तुझी मैत्रीण पण इथे कपडे घेत असेल. मग सायली तिला म्हणते, अगं जा ना, तुझं रजिस्टर घेऊन ये ना. अगं मग माझ्या नवऱ्याचा विश्वास बसेल, बघ कसा बोलतोय मला. त्यावरती मुलगी म्हणते, सॉरी मॅम, मला रजिस्टर नाही दाखवता येणार तुम्हाला, ती सगळी माहिती कॉन्फिडेन्शियल असते ना. मग आता सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात बरं का. आता अर्जुन पुन्हा नाटक करायला लागतो भांडायचं आणि म्हणतो, काय तुझं प्लॅनिंग आलं लक्षात मला सगळं कीर्ती. नाही म्हणजे तुझी मैत्रीण इथे शॉपिंग करतच नाही, म्हणजे तुला प्रूफ पण दाखवता आला नाही ना. हे बघ, मी या फालतू बुटीकमध्ये माझे पैसे खर्च करणार नाही आहे, चल बरं आपण दुसरीकडे जाऊयात. आता सायली म्हणते, फालतू, ए शुभम, उगीच काही बोलू नकोस, फालतू बिलतू नाही आहे हे बुटीक, खूप चांगलं बुटीक आहे हे, आणि माझी मैत्रीण अजिबात मला खोटं बोललेली नाही आहे. आणि तू एका फालतू रजिस्टरसाठी माझ्याशी भांडणार आहेस का? मला हवं तसे आउटफिट नाही मिळणार का? नाही नाही, साक्षी इथेच कपडे खरेदी करते आणि मला इथेच कपडे खरेदी करायचे आहेत. ए सांग ना ग माझ्या नवऱ्याला, दाखव ना ते रजिस्टर. याला ना कुठलीही गोष्ट पाहिल्याशिवाय विश्वासच बसत नाही बघ, असंच भांडत असतो माझ्याशी. हा ना, मला कपडे नाही घेऊ देणार ग इथे, मला साक्षीसारखं स्टायलिश दिसायचं आहे, प्लीज दाखव ना ग रजिस्टर. आता ती मुलगी पुन्हा म्हणते, सॉरी मॅम, मला नाही दाखवता येणार. अर्जुन म्हणतो, बघ बघ, अगं कीर्ती, तुला त्या साक्षीने उल्लू बनवलंय, बघ ती मुलगी कुठे दाखवते तुला रजिस्टर. मग आता हे दोघं पुन्हा मोठ्याने भांडायला लागतात. अरे मी नाही खोटं बोलत आहे शुभम, अरे खरंच साक्षी इथूनच कपडे घेते. दोघेही मोठ्याने एकमेकांशी वाद घालायला लागतात. मग ती मुलगी म्हणते, हे बघा सर, हे बघा मॅडम, प्लीज प्लीज थांबा, तुम्ही भांडू नका, आणि मॅम तुम्ही रडू नका, हो मी दाखवते तुम्हाला ते रजिस्टर. अर्जुन आणि सायलीच्या आता मनासारखं झालंय बरं का. मग आता ती मुलगी म्हणते, सर आमच्या बुटीकला फालतू म्हणले ना, मला अजिबात आवडलं नाही, मी दाखवते त्यांना आमच्या बुटीकमध्ये कसे कस्टमर येतात, पण प्लीज एक रिक्वेस्ट होती, माझ्या ओनरला नका सांगू मी तुम्हाला रजिस्टर दाखवलंय म्हणून. अर्जुन म्हणतो, मी कशाला सांगू तुमच्या ओनरला, आम्हाला फक्त ते रजिस्टर दाखवा म्हणजे आम्हाला विश्वास पटेल. ती मुलगी आता अर्जुन आणि सायलीला त्या काउंटर जवळ नेते, बिलिंग काउंटर असतं ना तिथे. पण अर्जुन सायली तिथे पण मुद्दाम असे भांडायचं नाटक करत असतात. तू असंच करतो, माझं ऐकत नाही. सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन म्हणतो, थांब आता दिसेल ना मला रजिस्टर, बघतो ना. आता ती मुलगी रजिस्टर दाखवणार, तेवढ्यात तिथे त्या बुटीकची ओनर येते बरं का. आता अर्जुन सायली घाबरतात जरा. आता ती ओनर म्हणते, कोण आहात तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का? आता अर्जुन लगेच गॉगल घालून घेतो आणि म्हणतो, हो आम्ही पहिल्यांदाच आलोय. आता ती मुलगी पण घाबरते जी रजिस्टर दाखवत असते. मग आता ती ओनर म्हणते, माझंच बुटीक आहे हे, तुम्हाला काय मदत करू शकते मी? त्यावर ती मुलगी म्हणते, मॅडम मी यांना पार्टीवेअर आउटफिट दाखवत होते. मग ती मालकीनबाई म्हणते त्या बुटीकची, मग तू हे रजिस्टर कशाला बाहेर काढलंयस? आता ती मुलगी जरा गडबडून जाते. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघायला लागतात. आता ती मालकीनबाई म्हणते, ए बाई ते आतमध्ये ठेवून दे बरं रजिस्टर. या हो सर, खूप सारे आउटफिट आहेत आमच्याकडे, काय हवं आहे तुम्हाला? आता अर्जुन म्हणतो, अगं कीर्ती मी काय म्हणतोय, तू स्कार्फ घे ना, हा शोभून दिसेल तुला. पण आता सायली तिथे चिडायचं नाटक करते बरं का. आता यांना काही घ्यायचं नसतं, पण आता यांचा प्लॅन फसलाय प्रेक्षकांनो. थोडक्यात सांगायचं झालं तर एवढं नाटक करायची काय गरज होती, किती एपिसोड वाढवतायत, बाप रे बाप. पण आता सायली तिथे अर्जुनला म्हणते, शुभम मला काही घ्यायचं नाहीये, तू कंजूसी करतोयस ना, नुसता स्कार्फ देतोयस ना मला, जा आता मला काही घ्यायचं नाहीये. अर्जुन म्हणतो, अरे यार कीर्ती ऐकून तरी घे माझं. थोडक्यात काय दोघं जण पुन्हा खोटं भांडायला लागतात. अर्जुन म्हणतो, अरे माझी बायको चिडली पुन्हा. मग ती मुलगी म्हणते, सर तुम्हाला स्कार्फ घ्यायचा आहे का? मग अर्जुन 1000 रुपये देऊन तो स्कार्फ खरेदी करतो आणि आता बाहेर येतो तो आता पुढचा सीन पुन्हा मैपत आणि त्या सयाजीचा दाखवलाय. आता मैपत त्या सयाजीला विचारतो, एवढं काय टकलावून पाहतोय त्या म्हाताऱ्याच्या फोटोकडे. मग सयाजीला विचारतो, कोण आहे रे हा म्हातारडा? मग हा मैपत सांगतो, अरे हाच आहे ना तो मधुकर पाटील, अरे मी याच्याकडनं एक चिठ्ठी पण लिहून घेतली आत्महत्येची, की यानं सगळं केलंय, म्हणजे माझं लेकरू सुटल रे. सयाजीराव म्हणतो, अरे मी याला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय रे. सयाजीरावाला काही आठवत नसतं.
मस्त. मग मैपत त्याला म्हणतो आठवा आठवा. सयाजीराव आठवा कुठं पाहिलं नेमकं ते आठवा. मग सयाजीराव म्हणतो चल आपण बाहेर जाऊ, इथे नको, हे म्हातारं शुद्धीवर येईल. आणि दोघं जण आता बाहेर निघून गेले. तिकडे सायली अर्जुन टेन्शनमध्ये आहेत कारण त्यांचा प्लॅन फसलाय. सायली अर्जुनला म्हणते ती मुलगी ऑलमोस्ट आपल्याला रजिस्टर दाखवणारच होती, तेवढ्यात ती मालकीन कशाला आली कोणाच ठाऊक. अर्जुन म्हणतो लास्ट टाइम ती दुसरी मुलगी होती ना, तिने आपल्याला खोटं सांगितलं होतं की साक्षी त्या बुटीकमध्ये कधी आलीच नाही, पण आजच्या या मुलीने सांगितलंय आपल्याला. म्हणजे तिने रजिस्टर दाखवायला तयारी दाखवली ना, ती दाखवत होती ना आपल्याला साक्षीचं नाव, पण त्यावरनं लक्षात येते की साक्षी तिथे रेग्युलर शॉपिंग करते सायली. मग आता आधीची मुलगी खोटं बोलत असेल का आपल्यासोबत. सायली म्हणते पण आपल्या हाती आज काही लागलेलं नाहीये, साक्षीच्या खोटं पकडायला आपल्याला उशीर लागेल का, मधुभाऊंचा धोका पण वाढत जाईल ना अहो. मग अर्जुन म्हणतो असा नका विचार करू सायली, बी पॉझिटिव्ह. हे बघा तुम्ही असा विचार का करताय. मग सायली म्हणते अहो प्रश्न मधुभाऊंच्या जीवाचा आहे. आता ते सुरक्षित आहेत कारण त्यांना जानकीने ठेवलं आहे तिच्याकडे. आपण असे किती दिवस मधुभाऊंना लपवून ठेवणार आहे. आपण ना त्यांना लवकरात लवकर काढूया तिथून. ते काल मला म्हणत होते त्यांना खूप एकटं वाटतंय, त्रास होतोय. सायली पुढे म्हणते मला त्यांना काही मदत नाही करता येते अहो. अर्जुन म्हणतो आपण त्यांना सगळ्यात मोठी मदत करतोय, त्यांना आपण खुनाच्या आरोपातनं मुक्त करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका सायली, तुमच्या वडिलांना काही होणार नाहीये, मी आहे ना. आता त्या साक्षी शिखरेला मी जेलच्या बाहेर येऊच देणार नाहीये. आता प्रेक्षकांनो हा भाग संपलाय. पुढच्या प्रोमोमध्ये होळीचा थरार दाखवलाय. मधुभाऊंना किडनॅप करत असतात तेव्हा ऋषिकेश जानकी त्यांना वाचवतात आणि अर्जुन सायली सुद्धा त्यात जानकीला गोळी लागते. प्रेक्षकांनो दोन्ही मालिका आपापल्या चांगल्या चालल्या होत्या, आपण कशाला यामध्ये आणलं कोणास ठाऊक. असो काय म्हणू, आता भेटूयात उद्या पुन्हा एकदा. रविवारी पण आहेच हात बघायला आपल्याला महासंगम. तर आजचा एपिसोड हा असा होता, कसा वाटला कमेंट करून सांगा. भलते मोठे मोठे एपिसोड असतात. भेटूयात उद्या प्रेक्षकांनो. तर तोपर्यंत टेक केअर.